तमिळनाडूमधले भाजपचे नेते के अण्णामलाई यांनी मुंबईच्या संदर्भात एक वादग्रस्त असं वक्तव्य केलेलं आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे असं त्यांचं वक्तव्य आहे। मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारासाठी आलेल्या के अण्णामलाई यांनी हे वक्तव्य केलं तर त्यांच्या वक्तव्यानंतर आता विरोधकांनी जोरदार टीकेची झोड उठवली आहे। Modi ji at the center, Devendra Fadnavis at the state, and the BJP mayor and BMC. Because Bombay is not a Maharashtra city; it is an international city, and this city has got a budget of 75,000 crore, not a small money. Chennai's budget is 8,000 crore. Bangalore is 19,000 crore. You need good people sitting in the administration to manage the finance. तर याच प्रकरणी आता अण्णामलाईवरती मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। महाराष्ट्राच्या राजधानीविषयी तो असं कसं काय वक्तव्य करू शकतो? 106 मराठी हुतात्म्यांचा अपमान भाजपच्या अण्णामलाईने केला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे। तुमचा स्टार प्रचारक मुंबईत येऊन तुमच्या थोबाडीत मारून गेला अण्णामलाई, बरं का? आता तुम्ही त्याच्या लुंगीमध्ये तोंड लपवणार का? सांगा ना। तर अण्णामलाई यांच्या याच वक्तव्यानंतर आता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणतात बघूयात। भाषणात कधी कधी जे बोलतो व्यक्ती त्यावर अर्थ अनर्थ बेअर्थ लावत असतात लोक। त्यांचा बोलण्याचा रोग काय होता, त्यांचं बोलण्याचं म्हणणं काय होतं, जेव्हा एकदा बघावं लागेल मग त्यावर टिप्पणी करावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।